सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. हॅलो, सगळ्यांनी लाईक करा बरं का. माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे बाशी कुशी खिचडी खाऊन. आमच्या खानदेशमा म्हणतंच बाशी खिचडीले जे चव रास ना ती ताजी खिचडीले बी नाही रास. त्यामुळे मी रात्री करस ना थोडीशी जास्तच टाकी देस बरं का. आणि आज आमना गाडीनं मी आयराणीच बोलायला लागून गेले, मराठीमध्ये सांगते, कारण की बाकीच्यांना आयराणी समजत नाही आणि आपल्या आयराणी बावसली पण मराठी समजस. आज आमच्या गाडीचं पेट्रोल संपलेलं होतं, त्याच्यामुळं आज आम्ही पैदल दौरा करणार होतो. समोरचा माणूस पण पायी चालत होता म्हणून मनाला थोडी शांती भेटली का बाबा ठीक आहे, आपल्याकडेच गाडी नाही आहे पण पायी चालत चालत इथं गाडी पार्क केलेली होती. घराजवळ पार्किंगला जागा नाही आहे, त्याच्यामुळं आपण फुटपाथलाच गाडी पार्क करतो. ती पण आहे बिचारी रेंटची, स्वतःची नाही बरं का. नाही तर म्हणशाल ताईने 4 व्हीलर घेतली. नाही बरं का, असं काहीच नाही आहे. आणि असंच काहीतरी विचार करत करत निघावं म्हटलं. आता कामाकडं काय करणार, ऑप्शन नाही ना. तर असंच आपला वाहन घेऊन आपण आपल्या परमनंट असा ड्रायव्हर घेऊन निघालेलो आहो गावाकडे कुठं बदिरे डोक्याची. तसंच आपण निघालो आहोत कामाकडं. माहीत नाही कसं जातोय दिवस, काय जातोय अशा विचारामध्ये कामावर तर आलो. कामावर आल्यानंतर भेटली ही रुबीबायाचं काम एकच आहे, रोज येते. मला तर 6 दिवस झाले पण 6 दिवसात एक पण दिवस तिने खाडा केला नाही. रोज येते, आपल्या कोपऱ्यात खाणार पिणार, मस्त दुकानाची सैर सपाटा करणार. काय आहे दुकानात, नाही दुकानात, सगळं डोळ्यानी बघणार. सगळं जागेवर हाय का नाही बघितल्यानंतर तिची बिचारी निघून जाणार. अशा प्रकारे दुसरं काहीच विशेष दिवसभरात झालं नाही. पण संध्याकाळी घरी जाता जाता पाणीपुरी खाण्याचा बेत झाला. तर पाणीपुरी खात बीत मस्त दाजीची वाट बघितली. दाजी आले, मग दाजींना घेऊन मी पाणीपुरी खायला गेले. तर दाजी म्हटले नाही पाणीपुरी नाही, आपण खायची आहे दाबेली. तर अशा प्रकारे पहिले दाबेलीचा स्वाद घेत दाबेली मस्त दाबून मग आम्ही पाणीपुरी खायला गेलो. तर पाणीपुरीवाले भैया कांदा कापत होते चारा आणि त्याच्यानंतर पाणीपुरी खाल्ली आम्ही गरागरा. पाणीपुरी खाताना मला काही शॉर्ट घेता आला नाही, पण कांदा कापताना शॉर्ट बीट घेत मस्तपैकी तेवढंच मी टाकत आहे. घरी निघताना त्यानंतर आम्ही घरी निघालो. घरी निघाल्यानंतर मग आम्हाला माहिती पडलं की एका दादाची गाडी खराब झाली. मग दाजीने कुठलाच मागचा पुढचा विचार न करता घरी जायला मरणाचा लेट झालेला असताना सुद्धा त्या बिचाऱ्याची मदत केली. असंच तुमच्या दाजीचा साधा भोळा स्वभाव मला लय आवडतो. कुणी ओळखी पाळखीचा असो नसो बिचाऱ्याला मदत करणार. स्वतःचे कपडे खराब जरी केले, बायकोला धुवायला त्रास जरी झाला, तो विचार न करता दुसऱ्याची मदत करतात बरं का तुमचे दाजी. देव जाणो ह्या माणसाला कधी अशी गरज पडली तर देव असाच फिरून येईल का नाही ह्या माणसाच्या नशिबात माहीत नाही. पण तोपर्यंत तर चांगले कर्म करणारच तुमचे दाजी. मला पक्की काय 1001% गॅरंटी आहे, ह्या माणसाच्या जागेवर दुसरं कोणीही असलं तर अशीच हा माणूस मदत करणार. असंच मला असं वाटतं की ह्या माणसाला पण एवढं चांगलं आयुष्य भेटावं ना, एवढे चांगले कर्मही ह्या माणसाचे, तर खरंच ह्या माणसाला देवानी असं परत फळ दिलं पाहिजे, बस दुसरं काही नाही. अशा प्रकारे अशा अनोळखी व्यक्तीची मदत तुमच्या दाजीने आज केली बरं का. बिचाऱ्याला ते गाडीला रिपेअरिंगला लागणारं सामान, ते गाडीचा टायर चेंज करूच तर ते माणसाने बिचाऱ्याने मदत केली. तुमच्या दाजीची अशी चांगली कामं बघत राहण्यासाठी, माझे डेली ब्लॉग बघत राहण्यासाठी, थोडंसं पानसटपणा पण थोडंसं एंटरटेनमेंट बघत राहण्यासाठी साठी काही असो कशासाठी पण बघा माझं चॅनल आणि लाईक करा. लाईक केल्याशिवाय काही दुसरा ब्लॉग येत नसतो, तर लाईक नक्की करा. लाईक यासाठी की मला थोडंसं प्रोत्साहन भेटावं. तुम्हाला वाटतंय ताईचा नवीन ब्लॉग यावा तर नक्कीच लाईक करा. अशा प्रकारे त्यांची मदत करून आमचा दिवस इथेच संपलेला आहे. घरी जाऊन काय आम्ही भाकर तुकडा गेला ते काही मी शूट केलं नाही, तर इथंच लाईक करून द्या. चलो बाय बाय.